तर अतिशय धक्कादायक खरं तर हे विधान आपण बघतोय या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये कराड हा तुरुंगात असताना धनंजय मुंडेंना निवडणुकीचा प्रचार करत असताना कराडची उणीव भासतीये असं यावेळेस पाहायला मिळालेलं आहे। सरपंच हत्येतील आरोपीची मुंडेंना उणीव भासू लागलेली आहे। वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे। निर्घुण पद्धतीने सरपंच देशमुखांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर कराडचं नाव न घेता मुंडेंकडून त्याची आठवण काढण्यात आलेली आहे। त्याची उणीव भासत असल्याचं मुंडेंनी म्हटलेलं आहे। तर पुन्हा एकदा ऐकूयात आपण धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत। 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच। तर खरं तर आपण बघतोय हे वक्तव्य समोर आलंय, अर्थातच धक्कादायक असं म्हणावं लागेल। धनंजय मुंडेंना कराडची उणीव भासतीये का असा सवाल यामुळे उपस्थित झालेला आहे। एका व्यक्तीची उणीव भासत असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर सभेत म्हटलेलं आहे। योगेश काशीद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। योगेश, नेमकं हे प्रचाराचं जे भाषण होतं धनंजय मुंडे नेमके कुठं बोलत होते? या गावाचा किंवा या भागाचा वाल्मिक कराडशी काही संबंध आहे का? काय या संदर्भातली सविस्तर माहिती? नक्कीच नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मुंडे बहीण भाऊ एकत्र होते। एकाच मंचावरती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची भाषण होते। धनंजय मुंडे यांच्या शेवटच्या भाषणाच्या वेळेस ते म्हणाले की गेल्या 1 वर्षापासून मी संघर्ष करत आहे। गेल्या 9 ते 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय जे आहे ते लोकांच्या सेवेसाठी आहे। मात्र मला या ठिकाणी एका व्यक्तीची उणीव भासत आहे, जाणीव भासत आहे। मी हे जाहीर सांगतो, हे सर्वांना माहीत आहे, सर्वश्रुत आहे। मात्र उद्या जे काही व्हायचे ते होईल, न्यायालय जे काही शिक्षा द्यायचे ते देईल। मात्र आज त्या व्यक्तीची मला उणीव भासत असल्याचं थेट वक्तव्य जे आहे ते मंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता थेट वक्तव्य केलेलं आहे। ते त्यांचं वक्तव्य जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या अनुषंगाने होतं। तर योगेश, ज्या ठिकाणी हे भाषण सुरू होतं त्या ठिकाणी किंवा त्या गावातली किंवा त्या परिसरात वाल्मिक कराड ह्याचा काय वावर असायचा का? त्या ठिकाणी त्याच्या संबंधित लोक होते का? या संदर्भात काही माहिती? नक्कीच आपण बघू शकतो की परळी शहरामध्ये प्रॉपर परळी शहरामध्ये हा संयुक्त मेळावा पार पडला आणि याच मेळाव्याच्या अनुषंगाने धनंजय मुंडे बोलत होते, जे की नगर परिषदेच्या निवडणुकांचा प्रचाराचा शुभारंभ झालाय। आणि ज्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी वाल्मिक कराड जे की आरोप आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण। योगेश, थोडं तुम्हाला थांबवतो।